लेकीकडे जाते तिथं. तिकडे लेकीकडे जाते, इकडे काय काम असलं तिकडे. आली तर येते ना दुकानात पूजेची. हा येते तंबाखू खाऊन जाते. गुटखा गुटखा. घेऊन जाते पैसे हा देते. पैसे नाही फुकट. देते देते. देते का? मग मी बसलो म्हणून दिले नव्हते त्या दिवशी. तुझी काय सोडन. आणि का असा दिवा आहे दिवाण रांगोळी लोय झाली पप्पाची आंघोळ. टावेल दे रे पप्पाला आहे पोरा. अगं कुठून हाय कुठून नेऊ? तिथं आहे बघ. ग्लासा पैसे ग्लासा पैसे चमच्याचा ग्लास आहे तिथे. काशील आहे. दुसरे आहे ना अंडरपॅन्ट. फाटेल द्या. आता कुठे फिरू? नातीने सांगितलं ना तिकडे काय जाऊन या कोंढऱ्याबाईची इकडून. काय इकडून जाऊन या. काय करू जाऊन तिथं? या बोलून बसू गडी. जाऊ दे मला. बरं 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 बरं. करू दे की मग चांगलं आहे. काय करायचं? खाली जा खाली कुठं? पोरांसंग खेळा. बोलणं चांगलं काय नाही. बाहेर आले तर बोलच, घरात कोण जाऊ? बाहेर पोरात नंतर या संध्याकाळी. जाऊ घरी. कुठं थांबा की आता जेवण करून जा. पिशवी नेणार आहे का बरं? त्या पिशवीचं काम संपलं. आणि ते कशात आणणार मग? आहे ना दुसरी पिशवी, आहे बाई तुमची. भरून तुम्ही. नाही तर देताल बावड्या भाऊला. हा नाही तर देताल बावड्या भाऊ. गावडे भाऊला कशाला ते? त्याला म्हणजे 1000 रुपये घेतले ते आहे ना अजून. 9 तारखेला घेतले, आज ब्लँकेट 15 म्हणते तारीख. मी ब्लँकेट. हा ब्लँकेट ते माझं किती वर्षाचं आहे? हाय की आपल्याकडे काय गरज आहे? अरे काय वगैरे बोलतोय इथं, आमचं बोलणं चाललं तसं आहे. आपण हाय दादा, त्या ब्लँकेट नाही मागितलं त्यांनी. हाय आपल्याकडे. अरे आम्हालाही माहिती आहे, तेच आहे माझ्याजवळ. एवढं ते किती मी सोलापुरावरून आणलेलं. सोलापूरवरून चादरी आणायची की आता. मग पैसे तर हातात पाहिजे ना आता. पैशाला तर त्यांच्याकडे किती चादरी बघू ना. काय नाही. एखादी चादर घेऊन. तुला रग देतो ना. उद्या आणत ना ती रग तुला घेऊन घेतो. थंडीची चांगली. कोणी नेलं एवढे चादरी होत्या तुमच्या? चादर आहे, गादी आहे, तुमच्या गादीवर हे चादर आहे ना माझं. किती होत्या? एवढ्या मोठ्या होत्या ना. हे इकायला आणले होते. काय रे. कोणी? ते एक शुभांगी घेतलं, एक शुभांगीच्या बहिणीने घेतलं. तिच्या बहिणीने सब पैसे दिले, त्या बाईने कुठे पैसे दिले? कुठल्या बाई? बापाचा माल पाहिजे, सासऱ्याचा माल खायचा. कुठल्या बापांचं? कुठल्या बाईने पैसे? शुभांगीचं बोलतोय. कुठला किशोर होता, 5 दिवस कुठं ॲडमिट केलं होतं त्याला. 5 दिवसात 3000 माझ्याकडून घेतले आणि त्याला 200 रुपये पाहिजे मला नाही दिले.
काल भेळ घेतली 15 रुपयाची 2 टाइम काय मग फोन करायचा वाढवला. काय फोन करू त्या दिवशी आलं तर मतदान करणार माझ्याकडे आला नाही. आता माझे पैसे आहे म्हणून मी फोन करतो. माझ्या लेकीने 2,500 रुपये दिले. ते चहावाल्याला दिले, पोहेवाल्याला दिले, त्या माऊलीला दिले 700 रुपये. तरी या बाईने नाही दिले मला पैसे. आता काय मला काय इष्टीला तिकीट नाही, मग चहा पाण्याला पैसे लागणार ना कुठे गेला का नाही लागणार. मग त्या अनुपर्णाकडे जातो 2,500 रुपये दिले. किती वर्ष झाले ती कायची देते आता. आता नाही द्यायची की. मग त्याच्या तुझ्याकडून मांडे तरी घेऊन ये जे म्हणून 8-10 माटे मोठं मोठं. कोणाला वाटत देणार आहे तर. वाटेल सगळं वहिनीला शुभांगीला पहिलं दिली. मग पूजा पॅकेट गल्लीत वाटेल तुझ्याकडे 1 दिन 5 झालं. किरणला देईन, माऊला देईन. तिला जातो का मावकड जेवायला. नाही जात मीच लावलेली कुठं. तिथंच कुठं लावलं. अगं त्या पोरला बसून ठेवती तिला बसल्या बसल्या म्हणायचे कपडे इस्त्री कर सगळे रुद्राचे कर माझे बसून कर ठेवलं कोणी झाडलं बसून नाही ठेवलं निघत. झाड. अरे तिथे इस्त्रीचे कपडे एखादा शर्ट इस्त्री करून ठेवता नाहीत काय 1-2 कामाची सवय लावायची असं जे सोडून जातानी दिलं- करत बसली. असं सोडून दिलं तर ते कामच करणार नाही. 9ला कामाला जायचं म्हणजे 9-10 येतं झालं. आम्ही बाबा वेळेवर जातो काम. केममध्ये मी स्वतःचा असून सुद्धा 5:05ला जाऊन बसतो. माझा खर्च निघाला या पोरांचा चालूच. भावड्यासाठी बसायचे भावड्या आल्या की इमानदारी पैशाचे आम्ही आले की खिशात टाकतो. इमानदारी हे खेळ एकच कथा असते. तुला मी भरपूर दिलं. खरं मुश्किल आहे करू. भावड्या आलं ना की इमानदारी त्याला पैसे हा. त्याच्यामुळे गोड गोड बोल. आणि आम्ही आलो ना पैसे लगेच गायब धंदात नाही लगेच घेऊन जायचे. तुम्ही काय ते पर्शीला हे केलं. त्या आणायचे गाव सिमेंट आज घेऊन येते. हे आले की दारू पिऊन येतात ते नाही मला सांगत. आतमध्ये त्याला विचार की याला माहिती की त्याला काय विचारायचं त्याला काय नाही. कामाला येताना दारू पिलेला असतो. तो काय कामवर असायचा. आता पिलताय का तुम्ही गेले नाही तर त्याच दिवशी दारू पिले लगेच खबर लागते. 2-3 दिवस वडे पाव विकत होतो मी. माहिती आहे मला तिथं वडे एक खुर्चा टिकून धंदा 17 ठिकाणी फिरायचं. ड्रायव्हर लोकांचं हेच काम असतं. हा लायसन्स नाही म्हणतो. लायसन्स कुठे गेलं तुझं. आपल्याला असं तर कंप्लीट करून दुसरं भेटतं ना. अहो, कधी भेटणार आहे म्हणे ते. कोण? तो बाबा कुठला? लायसन कधी भेटणार आहे फक्त. भेटेल 20 आज किती 15. तारखेला जाऊन त्याला पैसे द्यायचे तो म्हणतो 1,500 अजून 500 द्यायचे 1,500 द्यायचे वाढून फी वाढली गव्हर्नमेंट फी वाढली. तेव्हा कर म्हणलं तेव्हा आता आला होता ना. आता बस आता कुठून द्यायचे 1,500. 20 तारीख सोमवारी मला लक्षात आलं. त्या दिवशी पैसे आणले होते म्हणे या तुम्हाला लागते बरे. दारू तुडवले. हा मी तुळजापूर तिथं तुम्ही या तुम्हाला पैसे देतो. म्हणून तुझं ठो मी आलो घेतो. मग मी आता किती 5-5 रुपयाला हा चालू. मी देतो तरी म्हणतो हे म्हणतात का देतो म्हणून देतो देत पण बंदच नाही. केलं जेवणच बंद केलं. कशाला बंद करता कशाला सोडता तेच तुम्हाला ना, कुठे ये लोटो रे. लोटो खाल्लेला आहे लक्षात आम्हाला ठेवा. सगळ्यांनीच लुटून खाल्लेलं बाळा. आम्हाला सगळ्यांनी. तुम्ही कशाला आणि सोडताय ही इव्हेंट तुमच्या तुम्ही तिघामुळे कशाला आली. सोडताय तिघामुळं आली. तिघांमुळे नाही आली राव तुमचे एका मुलाने चोरलेले पैसे 1.5 लाख ठेवले सगळ्यांनी ते तरी पैसे चाललंय चोरलेले. तुमचं. मला का यार सांगू? मला काय सांगतो तू हे बडबड आता कर. मी चांगलं हे बोलतो, पैशासाठी तुम्ही मरत नाही. पैसा करत नाही बसलो. ते माझ्या नशिबात होतं ते झालं. तुमचं नशीब तेव्हाच आम्ही म्हणतो पैसे ठेवा बाजूला भाऊ धर हो, हा हो. मी जायचो हातून त्याला काय बोलतोय उगत
स्वतः सांग दादामध्ये किती पैसे किंवा घेऊन त्याच्याकडनं घेऊन जायचं दे. हाकलायचं आम्हाला बाहेर काय- हाकलायचं तरी पैसे घेतल्याशिवाय जात आम्हाला नव्हतं काय तू स्वतःच सांग 100-200 रुपये घेऊन ते काय काय असं तू पिऊन आला म्हणजे तुझी किंमतच आपल्याकडे आहे. तर 4-4 हजार 5-5 हजार घेऊन तो गेला. कष्ट करून तो खाईल तो हो, दुसरं दे देतो सोडून दे, दे सोडून. मग तूच विषय काढला ना कमी काढला मी म्हणतो सोडू नका कुणाला हा जायचं बिंद नाही आम्हाला कुणाचं उसणं बोलणं नाही आवडत शब्दात पैसे पाहिजे त्या भावड्याला बोलून घ्यायचं मला 3 रूमचे भाडे पाहिजे आम्ही नाही मी रे जागा घेतली म्हणजे काय सगळं तुम्हालाच द्यायचं असंच बोलायला पाहिजे घ्यायचं. तुला नाही मागणार जरा गप्प बस तू मागणार नाही सांगतात तर घरं देत नाही म्हणून ती मला- काय- द्या मला आम्ही- घराचं अहो, भाडं दादा, पाहिजे. तुम्हाला एवढं कळत नाही. हा दिले अहो, आम्ही. तुमच्याकडून मला इकडे- अहो, मी काय म्हणतो दिले आम्ही तिच्यासमोर 1200-1500 रुपये दिले तुम्ही पण द्या असं बोलायचं तर आता आम्ही देत नाही, देतच मग नाही ती कशी देईल ना. मग एवढे पैसे देत नाही तुकडा तुम्ही सांगतात वरचा आम्ही देत ते नाही. म्हणते 2 टाइम येऊन खाऊन जाऊ पैसे नका मागू समजलं का तुला राहतो इथंच मला हा राहतो इथं बिचारा घेऊन यायचा तिथंच झोप काय करू? कशी म्हणते बघा मग कसं? बाहेर टाकला कशी म्हणून बघा माझ्या घरात झोपायला जागा नाही पहिलीच बोलली तू कशात बोललं न लावाय. यायच्या आधीच बोलणं लावाय. मग बरोबर ना मग हे राखलं ना कशाला जेवायला पण नाही आणत काय जेवणं पुरतं येऊ का म्हणा ए, फडकान रे. रुमालाचं. अरे मी काय उपाशी राहतो काय तरी दादा! सांगतोस ना लय घाण आहे इथं. फडकान पटकन. तुमच्या इथे माझे लेखी बरे मला यायने 14,000 रुपये दिले खाजवायला 3,000 रुपये महिना द्यायची तिकडं तो नाही का तू दा- दहा हजार. आता विचारलं खर्चाला काय देऊ का दादाचं म्हणजे नको म्हणलं बाबा घ्यायची यायने की दिली. कशाला आपल्याला सोडायचं जय नाही. यायने 2,500 रुपये दिले हो आपल्याला कशाला सोडायचं घ्यायचं बहिणी कुणाला तुमच्या बहिणी सोयरीच्या घ्यायला लावलं. सोयरे तुम्ही दिले की किती वेळा कुणाला ज्या पिंकीला काय नाही दिलं आत्याला बोलतोय तुमच्या आत्याला काय दिलं मी आत्याने आम्हाला लय मदत केली का लय लुटून तू नको सांगू तुला माहित नाही त्या आत्याने तुम्हाला लय आत्यानेच लुटून काढलं. माझं लग्न केलं बाळूचं लग्न केलं पांडवाच्या लग्नाला त्यांनी केलं ते त्यांनी केलेलं आबाने आमच्या आणि तिला म्हणतो की ते आत्या बोल द्या तुम्ही दिलं आत्याला काय पैशाची कमी आहे द्यायचे मग तुम्ही कशाला नाही ना ते निर्लजची जिंदगी नको ना मला राव कशी हा राव कशी खावा तर तुपाशी नाही तर राव सोयऱ्यांचं कशाला खायचं हा पाहुणा 2-4 आहेत काय करते ते खायचं माझी लेख आता पिंकी आत्ता म्हणजे त्याला पैसे देऊ का म्हणजे नको बाबा माझी 3-3 पोरं आहे हे आपलं कामच. ते काय का असं आपण आपण तर भूषण सांगतो ना त्यांचं इमान त्यांच्या गोष्टी खरं कळलं ना तोंडाला आपला बी पीक किती आहे. हा मी उगा सांगत नाही म्हणून. इथं मी तुम्हाला ठेवणार पण नाही इथं. मी सांगत बी नाही आणि बोलत बी मी नाही. सांगणार आहे तिला थांबा जरा. काय सांगणार आहे बघा गंमत सगळी. तुम्ही तुमच्या पुरतं बोला माझं काय बोलायचं नाही. शिट्टी आहे, पोली इथे करणार. हा बघा ना किती. तिथं राहा म्हणते तिथं आणि तुम्ही अजून सांगून हे करा म्हणजे तुम्हाला वाटतं की मी तिथं जावं असं हल्लं बघा. अरे बाबा साहेबांचे राहत नाही यार. नाव तुझ्यात लोक आणि मला माझ्यापेक्षा मी ते जाऊन तिथंच आहे नाव कुठं तुझा पोरांना कुणाकडे गेलं कुठं खातो लिखिक हा 3-3 पोरं असून लिखिक खातात ती सुना ती लिखी नाचवलं एवढे असतात माणूस ते बोलतो पहिले आलं का लक्षात माझं काय जात नाही पोरांची काढायचं आवडत नीट काढ की सगळं आता ते पाठ इकडे नको ते खालचं नीट कर की काय काय नीट म्हणते. काढ ना सगळं मग करायचं तर नीट कर नाही तर करू नको आत्ताच सकाळी काय म्हणलं मामा तुम्हाला काय कमी आहे का पोरं आहे तुमची त्यातला काय सांगू की पोरं मला काय देतात काय उगाच आपलं किरकिरीच काढता येईल आणि ते पैशाच झालं काय आम्ही म्हणतो आम्हाला बसलं 10,000 तरी मी तर ते बी नको म्हणतो मला डबा आणून द्या तिथे ते बी कुणाचं होत नाही हल्लेलं काढायला. नाही 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 डबा आणून द्या घरी इथे येऊन मला बसला ती पैसा ती मिळतो. सगळ्यात शेवटची पॅन्ट घालत ती निघली नाही लय गटरीत लोळलं होतं. हा काल का ती पॅन्ट धुवायची परत भिजत घालावं लागलं
जाऊन आली की आता लग्नाला गेली मामाकडे गेली सुखाने राहायचं काय आम्हाला आहे का काय आमच्या गळ्यात दिलंय घालून कुणी सगळ्यांच्या बायांना गळ्यातच बांधावं लागतं ती घाण निघली ती. काय ते गुळण्या केला त्यांनी चहा मला असं लागलं का हा तुरटी कुठून आणली तुमच्याच घरात ह्यावेळी माझी जाती नाही आपल्याकडे तिला बरं बारीक नाही गावात निघत मी असलो होती तिथे आमच्या वेळेस नाही बारीक निघत. रुद्राला काय नाही देणार आमच्या रुद्रालाच नाही माहिती ती. आमचा रुद्र काय रुद्र हातातलं तोंडातलं देईन तुम्हाला तो. एवढा भारी मुलगा आहे तो. नाही, हा मला माहिती मग बरोबर का? कावेरी तरी म्हणून नको देऊ, जाऊ दे हा कावेरी आयशी कधीच नाही बोलला मला दोन्ही पुरी आवड एक कावेरी एक भूमी पण ती बी माझ्या मनात नव्हतं लग्न झाली तर बोलली नाही माझ्यासोबत चांगली आहे हो, जाऊ दे लिपीची जात. आपण बोलली नाही म्हणलं कपडे बोलतोच इस्त्री ना कर. रुद्र बिस्किट कुठं आहे रे? पिशवी दे पिशवी आणि तो पुसायला पाहिजे आता काल एवढं स्वच्छ धुतलं बघा ना किती घाण निघाली. जागा दे ना. फायबर हे हे बघ मम्मी बघतो ते याच्यात घाला ना बेल्ट रेणुका मात्र गेलं फोटो आणत नाही का रेणुका मात्र मूर्ती आहे आणि ते पूस बरं का अप्पा दादा ती तशीच आहे काच ती काच तशीच आहे आज तशीच आणायचंय मला एक आज सगळं आणायचंय शिरोळ हो नवला जायचं आहे त्याला तू म्हणली जातील हो. अरे काम आहे वेळेवर महत्वाचं असतं 11ला जात्या मग असं येऊ काय इकडे 11 तिला नाही माहित तो कामासाठी लवकर जावं लागतं आम्ही कसं काळजीने जायचो काळजीने पाठला त्यांना एकदा गेला की मग घरात यायचं पण काळजी नाही राहत त्यांना. घरात पण लवकर येत नाही. आता कुठे लागला का मग गाडीवर आहे परमनंट कोणती गाडी जाण्याची वेळ बघायची 11-10 काम वेळ नसते काम अरे तो पॉवर भेटायला पाहिजे लावतो म्हणण्याच्या कामाला ना भेटन ना मग खाली गेल्याशिवाय कोण भेटन ना मला अहो मला सांग माहिती आहे तो कुठं बसतो कुठं नाही हा, मग तेच म्हणते ना मग तो म्हणलं मी बी बघलं गेलो 10-12 हजार ते अरे म्हणलं माझ्या बाद एकट्याचे झाले. एवढे नाही जात 3020 ला जाईल 7000 होती इथंच हं? इथं
इथं असलं काम तर आता इथंच करा. तुमच्याकडेच मिस लावणार. पैसे नका देऊ. नाही पैसे द्यायचे असं कसं? नका लावू आमच्या. आता काम हे धंदा आत्ता नाही. ॲडव्हान्स आता तुम्ही ॲडव्हान्स द्या ना ताईने दिलेला. अरे माझ्याजवळ रुपये काय सांगायचं आहे? जाऊ द्या हो, नका. मलाच बघतोय काहीतरी द्या द्या. ताईकडे मागा ना. तुला मागायचं नाही बाबा, ते भावड्याला देतात. सुट्टे नाही दिले त्याला पैसे दे. मोठ्या बाप्पांनी दिले पैसे. मोठ्या बाप्पांनी. हा तो दुधाचा भामटा आहे. तिकडे 1000 रुपये घेतले आणि मला दे म्हणून मला लोकांचे पैसे द्यायचे. कधी द्यायचं काम नाही झालं. हे बघ पोहेवाल्याचे पैसे दिले, चहावाल्याचे पैसे दिले, माऊलीचे पैसे दिले. थोडेफार राहिले तर त्याचे 1000 यायचे तर द्याय ना ते. आता कोणाचे पैसे द्यायचे? हं? आता किरकोळ आपलं दारूवाल्याचे हे 10 रुपये बस पितो का मी? दारू नाही पिते. त्या दिवसाचे त्या दिवशी 1,500 रुपये घेऊन घे. कुठं? बावड्याला फोन केला, बावड्याला म्हणतात त्याकडे 4,000 रुपये आणि हे 1,500 माझ्याकडे दे, मी माझं मेस लावतो. मग बावड्या म्हणजे 15 दिवस अजून टाईम ह्या ड्रायव्हर समोर येऊन बोलायला पाहिजे, मग बोलता येतं. हो हे झालं कपटी झालं. बोलणारच नाही समोर येऊन. तू फोन उचलत नाही लवकर. तेच ना, मी यांना तेच म्हणलं बोलायला पाहिजे. आता घरातच असेल तो म्हणजे बाहेर गेला. घरची तो अरे फोन केला दुपारी 12 साडे. आज 2 वेळा फोन केला. कुठे रे म्हटलं बाहेर आहे रे. अरे म्हटलं असं आहे म्हटलं, आणि फोन मी ठेवला नाही. तिकडनं बायको वहिनी वाजवली. काय बोलवते माझी काय बोलवते? काय बोलणार आहे म्हणा बाई, बोलणं पहिलं कासव मी आणत विसरून सोडून दिलं म्हणा. प्रत्येक देवाला रोटी होती होती कासव असतो. आहे ना कासव. दाराच्या बाहेर कासव असतो. आणलं होतं मी कासव. सगळा तो पैसेच नसतो. हे बघा, दिले हे होते असं ते हजार झालंय रुपये. त्याला. हा? आहे की कासव? तोंड फाकलंय तेच. आहे ते. मग नाही त्याची पूजा. म्हणून तर नाही करत. कस काय फाकतं तोंड? कासव म्हणजे ओरिजिनल विष्णू अवतार. विष्णू भगवान आहे ना तो अवतार. अख्ख्या देवांना पाठवून घेतो तो. अरे मोबाईल घेतला तुझ्या. जॉईन करावं इच्छा असेल का नाही? तुझं नाही नाव करायचं. मारून येतो. नाही करायचं ते. चक्कर मारून यावं लागेल. अहो, दादा इकडं दार आहे. इकडं दार आहे. आता समजतं का नाही बा? तिथं दार आहे. बाय. हा? अहो इथं जायचंय ना. हा इकडे दार आहे मला माहिती. कुठे चाललंय तिकडं? कुठं काय लपून तुला का बघतो. काय नाही लपून ठेवलं बघा. ए, गाडीची पेटी रुद्र फ्रीजवर. गाडीची पेटी द्यावं तेवढं फ्रीजवर. रुद्र ऐ पाय उचल ना. अरे माझं कुबड. नुसते आई घालतात ती, मला काय कळा ना. फ्रीजवरची आणा ना. ही ओले झालेले काढ आहे त्याच्या. वाळत घाल. पण केस कापा ना. वाढवायचे का केस? पप्पा मला काल ते संगीत काका दिसले. सागर काका. त्यांचे केस वाढले ना. काय माहिती, मी बघितलं. एवढे केस आहे ना. कुठं दिसलं? गाडीवरून दाखवत कुठं? इकडून आपल्याकडून बघितलं इकडं. ते सरळ. तू कुठं वर थांबलो? अहो इथं थांबले होते गाडीमध्ये असंच. हो ते बेल्ट ते याच्यात घाला ना. ऐ, अगं राहू दे ना. बसणं घेत नाही राव, तू तुझं बघ चड्डी ना. खाली येते हा, ना. मी माझं बघेल. तू तुझं बघ. तू तुझं काय बघतो? केस वाढले ते मा बाप आला तर मा बाप म्हणे काय आहे? कोण घरात असणार? कोंडा घाला. मग काय तुझ्याच.
भाजी काय करायची? तुमची इच्छा. जो भी प्यारी सी मिला काय करायचं? कशाला मिरची? तेल चपाती खायची. हा? तेल चपाती. तुम्ही म्हणत असता. हे जा चिकन आण. काही चपला आणलं तर म्हणे नको मला. आता म्हणतात चपला घेऊन ये. नको मला. आणि जाऊ दे तुम्ही घाला तुमची चपाती. तर त्याच्या पाया द्यायचे चांगलं. कालच पुसायचं होतं. काय चाललंय ते कळत नाही त्यांना. हे यार माझं काय चाललं, मी बसलोय, मी काय बोललोय का कुणाला? काय चाललं माझं? काही चाललं नाही. उठल्या उठल्या खोटं बोललं. एवढं खोटं बोललं. चांगल्यासाठी बोललं तर ठीक आहे. चांगलं काय? चांगल्यासाठी बोललं. आले अर्चना अर्चना. दादा खालूनच लय जडे लय जडे. काय जरू काहीच नाही. ते काय ब्लँकेट आणून दिलं धुवायला. धुवायला का? हा. खाली ते म्हणून ब्लँकेट धुवायला. टाकून वाचून हा? टाकून वाचून नाही टाकलं. मी म्हणलं फोन केला का म्हाताऱ्याने? सहाला निघला असेल तिथून. आम्ही तर पिंकी ताईला फोन करून आलो. तिला काय चिठ्ठ्या नको सांगू, तुला सगळ्या चिठ्ठ्या माहिती. का बोलत नाही मी? काय बोलणार, कुणाला बोलणार? का नाही बोलत? सगळं माहिती तिला. काय नाही माहिती. कुणाला बोलणार आता, कोण नाही ऐकत कुणाचं असेल. बघू ना मोबाईल, तुझं चार्जिंग होऊन जातं आता. हे बघू ना तुझं मोबाईल.
चादर टाकायची सगळे कपडे इस्त्री करून ठेवून टाकायचे. तसले कामं नको. आजीचे 2 फोन आले. कधी आता स्विच ऑफ खोललं. रात्री आले असं आता 2 मिनिट. रात्री चालू होतं. 9:31 ला. म्हाताऱ्याला काय गरज होती का सांगायची माझ्या बापाला? लगेच चालला घेऊन जाईल. नुसतं मागणं दुखते या समोर आलं काय बोलत नाही. बसली त्या दिवशी मला बोलत होती, दादा असं झालं रंज झालं असं बोलतात तसं त्यामुळे समोर आलं गोड गोड की बोलतो. मग काय नाही बोलले मी त्या दिवशी बोलले. त्यांचाच गोड लागत म्हणलं तुम्हाला. मला माहित होतं मग बाप हेच बोलणार. ते गरजच नाही तोंडाने लहान करण्याची. त्यांना काय माहिती, त्यांना काही माहिती नसतं. उगाच आपलं सांगायचं. तुम्हाला पण नाही माहिती. आता येला नाही यायला काय आता ठेव म्हणले नाही. मला तर फोनच बघायला भेटणार तो फोन पडल्यापासून. कधी आणणार आहे नीट करून? पप्पा त्याचं स्पीकर तरी हे करा ना. यात तर काहीच नाही.